नमस्कार. आजचा टॉपिक आपला डेफिनेट इंटिग्रेशनमधला इंटिग्रल बाय पार्ट्स जे एक्झाम्पल्स येतील त्याच्यावरची ते आपण सॉल्व करणार आहोत. म्हणजेच एक्सरसाइज 4.4. एक्सरसाइज 4.4 मध्ये जेवढे ही एक्झाम्पल्स आहेत त्यांच्यामध्ये इंटिग्रेशन बाय पार्ट्सने एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. आता कालच्या लेक्चरमध्ये आपण इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन ही मेथड घेतली होती डेफिनेट इंटिग्रेशनसाठी. आता इंटिग्रल बाय पार्ट्समध्ये काय आहे तर सिंपल दोन फंक्शन असतील तुमचे u इंटू व्ही डी एक्स. यांचं इंटिग्रल कसं घेणार आपण ते बघायचं याच्यामध्ये. फ्रॉम ए टू बी डेफिनेट इंटिग्रल ऑफ u इंटू व्ही इंटू डी एक्स. आता ज्याप्रमाणे बाय पार्ट्स आपण इंडिफिनेटमध्ये गेलं त्याचप्रमाणे असणार आहे. फक्त काय होईल की याच्यामध्ये फर्स्ट फंक्शन आणि सेकंड फंक्शन आपल्याला समजलं पाहिजे. मग फर्स्ट फंक्शन कोणतं आणि सेकंड फंक्शन कोणतं. तर बऱ्याच वेळा आपण म्हणतो की सेकंड फंक्शन. आता काही याच्यामध्ये काय असतं की एखादी फंक्शन असं असतं जे इंटिग्रेबल नसतं किंवा दोघंही इंटिग्रेबल असू शकतं. मग त्याच्यामध्ये फर्स्ट कोणतं घ्यायचं किंवा सेकंड कोणतं घ्यायचं तर लियार्ट रूल यूज करायचा LIATE. मग त्या दोन फंक्शनमध्ये लियार्ट रूल जे फंक्शन पहिलं येईल लॉगॅरिथमिक, इनव्हर्स, अल्जेब्रिक, ट्रिग्नॉमेट्रिक आणि एक्सपोनेन्शियल जे फंक्शन अगोदर येईल दोघांपैकी ते फंक्शन फर्स्ट असणार आहे. मग फर्स्ट इंटिग्रेशन कॉन्स्टंट असतं पहिल्या स्टेपमध्ये इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स आणि याला आपण लिमिट्स अप्लाय करतो ए टू बी आणि मायनस इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ यू आणि इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स आणि अगेन इंटिग्रेशन ऑफ डी एक्स हे तुमचं असणार आहे इंटिग्रेशन बाय पार्ट्स. हाच फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे आणि सॉल्व करायचा आहे. आता इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन अगोदर चेक करायचं. ठीक आहे. आपण त्यातलं जे एक्झाम्पल घेणार आहे पहिलं एक्झाम्पल आपण घेऊ 0 to π/2 x इंटू साईन एक्स इंटू डी एक्स. आता याच्यामध्ये काय आहे की x इंटू साईन एक्स आहे तर दोन फंक्शन आहेत जे मल्टिप्लायला आले आहेत. मग ज्याच्यामध्ये x कोणतं फंक्शन आहे आणि साईन एक्स कोणतं फंक्शन ते बघायचं. त्यात असं होईल का की एक्सचा डेरिव्हेटिव्ह साईन एक्स येईल किंवा साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह एक्स येईल. नाही असं काही. एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 येतो आणि साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स येतो. म्हणजे इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन ॲप्लाय होणार नाही. मग हे जे फंक्शन आहे पहिलं हे बघा कोणतं फंक्शन आहे. हा एक्स आहे म्हणजे x⁻1 आहे म्हणजे हे झालं x⁻n ह्या फॉर्ममध्ये म्हणजे अल्जेब्रिक फंक्शन झालं. आणि साईन ऑफ एक्स हे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. मग लियार्ट रूलनुसार पहिलं फंक्शन कोणतं लागतं तर अल्जेब्रिक फंक्शन अगोदर येणार LIATE म्हणजे अल्जेब्रिक फंक्शन अगोदर येईल. मग आपण याला अप्लाय करा. फर्स्ट फंक्शन तुमचं हे आलं आणि हे आलं सेकंड फंक्शन. मग फर्स्ट फंक्शनचं काय असणार आहे इंटिग्रेशन घेताना आपण फर्स्ट फंक्शन कॉन्स्टंट इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन साईन एक्स इंटू डी एक्स फ्रॉम 0 to π/2 आणि मायनस इंटिग्रेशन फ्रॉम 0 to π/2 डी बाय डी एक्स ऑफ फर्स्ट फंक्शन अँड इंटिग्रेशन ऑफ साईन एक्स इंटू डी एक्स आणि पुन्हा याचं इंटिग्रेशन दोघांचं. आता याला पुन्हा सॉल्व करा. एक्स इंटू इंटिग्रेशन ऑफ साईन एक्सचं इंटिग्रेशन काय येईल साईन एक्सचं इंटिग्रेशन. तर हा साईन कोणासाठी डेरिव्हेटिव्ह कॉसचा आपण तो मायनसमध्ये असतो म्हणजे एक्स इंटू मायनस कॉस एक्स फ्रॉम 0 to π/2 आणि मायनस इंटिग्रेशन फ्रॉम 0 to π/2 डी बाय डी एक्स ऑफ एक्स तो आला 1 आणि इंटिग्रेशन ऑफ साईन एक्स तो आला मायनस कॉस एक्स आणि इंटू हा डी एक्स. आता याला सॉल्व करा. हा मायनस साईन आहे तुम्ही बाहेर लिहू शकतात मायनस आणि अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट पुट करा म्हणजे π/2 इंटू कॉस π/2 आणि मायनस लोअर लिमिट 0 इंटू कॉस 0 हे पुट केलं आपण. नंतर हा मायनस साईन याचं इंटिग्रेशन घ्या 0 to π/2
-1 इंटू मायनस कॉस एक्स, तर मायनस कॉस एक्स तो मायनस साईन बाहेर येईल म्हणजे हा प्लस होऊन जाईल, फक्त कॉस एक्स इंटू डी एक्स असतील. अजून हे सॉल्व करा. -π/2 इंटू कॉस π/2. कॉस π/2ची व्हॅल्यू किती? कॉस π/2ची व्हॅल्यू तुमची 0 म्हणजे हा झाला π/2 इंटू 0 झाला हा, मायनस 0 इंटू कॉस 0ची किंमत 1 तर 0च असणार आहे म्हणजे ही टर्म मायनस ही पूर्ण हे झाली लॅप्स, प्लस कॉसचं इंटिग्रेशन तर ते येतं साईन ऑफ एक्स फ्रॉम 0 टू π/2 आणि अप्लाय करा. साईनला π/2 म्हणजे साईन π/2 आणि मायनस साईन 0. साईन π/2ची किंमत किती? 1 आहे. साईन 0ची किंमत 0 म्हणजे तुमचा आन्सर येईल 1. दॅट इज द फायनल आन्सर. इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू π/2 एक्स इंटू साईन एक्स इंटू डी एक्स इक्वल्स टू 1 आला आपलं. अशा प्रकारे बाय पार्ट्स वापरायचा आहे तुम्हाला फॉर्म्युला आणि लिमिट्स अप्लाय करायचे आहे, ते सॉल्व होऊन जाईल. ठीक आहे. 1 2 3 एक्स स्क्वेअर इंटू लॉग एक्स इंटू डी एक्स. आता एक्स स्क्वेअर आणि लॉग एक्स दिले. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो 1/x आणि एक्स स्क्वेअरचा येतो 2x म्हणजे इथं इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन अप्लाय होणार नाही. मग आता एक्स स्क्वेअर कोणतं फंक्शन आहे आणि लॉग एक्स कोणतं फंक्शन बघा. तर एक्स स्क्वेअर हे अल्जेब्रिक फंक्शन आहे आणि लॉग ऑफ एक्स म्हणजे लॉगरिथमिक फंक्शन. तर लियाट रूलनुसार लॉगरिथमिक फंक्शन पहिले येतो म्हणजे हा जो लॉग ऑफ एक्स आहे हे आपलं फर्स्ट फंक्शन असणार आहे आणि एक्स स्क्वेअर हे सेकंड फंक्शन. म्हणजे आपण याला असं लिहू शकतो 1 2 3 लॉग ऑफ एक्स इंटू एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. यूज द फॉर्म्युला बाय पार्ट्स म्हणजेच लॉग ऑफ एक्स कॉन्स्टंट राहील, लॉग ऑफ एक्स इंटू इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स आणि याला लिमिट अप्लाय करणार आपण फ्रॉम 1 टू 3 मायनस इंटिग्रेशन फ्रॉम 1 टू 3 डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर आणि इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स आणि अगेन याचं इंटिग्रेशन सिंपल फॉर्म्युल्यामध्ये त्या किमती टाकल्या, फर्स्ट फंक्शन आणि सेकंड फंक्शन, अजून काही सॉल्व केलेलं नाही. मग आता लॉग ऑफ एक्स ॲज इट इज राहील. एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय येईल? अल्जेब्रिक फंक्शन आहे. अल्जेब्रिक फंक्शनचं इंटिग्रेशन म्हटलं म्हणजे पॉवर 1ने वाढते आणि डिवाइडला ते म्हणजेच लॉग ऑफ एक्स इंटू एक्स क्यूब अपॉन 3 आणि लिमिट फ्रॉम 1 टू 3 मायनस इंटिग्रेशन फ्रॉम 1 टू 3 डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर काय येईल तर 2x येतो इंटू हा तुमचा इथं येईल डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स काय येईल तुमचा डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स 1/x इंटू एक्स क्यूब अपॉन 3 इंटू डी एक्स. आता याला पुन्हा सिम्प्लिफाय करा, याच्यात किमती टाका तर तुमचा तो येईल अप्पर लिमिट अगोदर पुट करा म्हणजेच लॉग ऑफ 3 इंटू 3 क्यूब अपॉन 3 आणि मायनस लॉग ऑफ 1 इंटू 1 क्यूब अपॉन 3 अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. नंतर मायनस 1 टू 3 हा एक्स आहे आणि इकडचा हा एक्स क्यूब एक राहील म्हणजे इथं राहणार एक्स स्क्वेअर. हा आपण 3 बाहेर घेऊ शकतो म्हणजे 1/3 राहिलं फक्त एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. एवढं आपल्याला पुढचं सॉल्व करायचं आहे. आता याला सिम्प्लिफाय करा अगोदर तर हा किती येईल 3 क्यूब म्हणजे 27/3 किती तर 9 इंटू लॉग 3 नंतर मायनस लॉग ऑफ 1 इंटू 1/1 तर लॉग ऑफ 1ची किंमत किती 0 आहे. ठीक आहे, आपल्याला लॉग ऑफ 3ची किंमत नाही माहीत पण लॉग ऑफ 1ची माहिती आहे ती 0 आहे म्हणून पुढचं ही टर्म 0 होऊन जाईल म्हणजेच लॉग ऑफ 3 मायनस 0
आणि मायनस याचं इंटिग्रेशन 1/3 आणि एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन x³ लिमिट फ्रॉम 1 to 3. एवढं आता सॉल्व करायचं आपल्याला. 9 × log3 मायनस हा 1/3 आणि हा 3 म्हणजे तुमचा आला -1/9 झाला आणि अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट म्हणजे 3³ मायनस 1³ 9 × log3 मायनस 3³ म्हणजे 27 आणि 1³ म्हणजे 1. 27 - 1 किती तर 26/9 हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. 9 × log3 मायनस 26/9. किती एक्झाम्पल येऊ द्या. x² × log x आहे तर x × log x सुद्धा देऊ शकत होती. x × log x हे सुद्धा दिलं असतं किंवा x³ × log x हे सुद्धा दिलं असतं. ठीक आहे. लिमिट बदलत राहतील 1 to 3 तर 2 to 3 म्हणतील, 3 to 4 म्हणू शकतात किंवा 1 to 4 1 to 5 लिमिटसुद्धा बदलतील. फक्त काय मेथड फक्त ध्यान ठेवायचं आहे की याला अप्लाय का होईल. ठीक आहे. बाय पार्ट्स कधी वापरायचं, इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन कधी वापरायचं. कधीही बघायचं इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन अगोदर अप्लाय होते का ते पाहायचं. जर अप्लाय नसली होत तर मग बाय पार्ट्सने जायचं. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 e⁻x² × x³ × dx. आता हे फंक्शन कोणतं ते आपल्याला समजायला पाहिजे. तर एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणू शकतात तुम्ही. तर e⁻x हे फंक्शन आहे एक्सपोनेन्शियल आणि x² जे फंक्शन आहे ते अल्जेब्रिक. पण या x² इथं आलेला आहे एक्सच्या जागी म्हणजेच तो e⁻x² झाला म्हणजे कंपोजिट फंक्शन झालं. मी कालच्या लेक्चरमध्ये काय म्हटलो, जेव्हा कंपोजिट फंक्शन असेल इंटिग्रेशनमध्ये तेव्हा इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन तुम्ही अगोदर अप्लाय करणार. मग जो कंपोजिटमध्ये जे आलेलं फंक्शन म्हणजे x² जो इथं आपला e⁻x², तर x²लाच टी मानतो आपण नेहमी जे कंपोजिटमध्ये आलेलं आहे ते. तर x²ला आपण टी मानणार. मग x² डेरिव्हेटिव्ह काय, x²ला जर आपण टी म्हटलं तर याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल तर 2x × dx = dt असं येईल. पण इथं x³ दिलेला आहे. मग हा जो x³ आहे मी काय म्हटलं तर जसं आपण cos³ ॲडजस्ट करायचे sin raised to 5x × cos³ मध्ये, तसंच तर या x³ आपण x² × x × dx असं लिहू शकतो. आणि हा तुमचा e⁻x². म्हणजे हा जो x² आहे याला आपण टीच म्हणणार आहे पुन्हा, त्याला आपण टी म्हटलेलं आहे. म्हणजे हा x × dx आला तुमचा dt. ठीक आहे. मग आपण x² टी मानणार. x² जर आपण टी मानलं तर काय होईल, पुट x² = t. मग dt काय येईल 2x × dx = dt. मग आपण याच्यावरनं x × dx ची किंमत काढा. x × dx तर x × dx तुमचा काय आला x × dx = dt/2 हा तो आला. आपण तो ॲडजस्ट करणार आहे म्हणजेच इंटिग्रेशन आणि व्हॅन x = हे एक्झाम्पल तुमचं एक्समध्ये. मग ह्या एक्सच्या लिमिट झाल्या. मग आता एक्सची किंमत काय, एक्सची किंमत काय अगोदर 0. जेव्हा 0 असेल तेव्हा टीची किंमत काय येईल ते कळायचं आहे. तर t = किती येईल तर एक्सच्या जागी 0 टाका. 0² 0च असणार म्हणजे टीची किंमत काय असेल 0 असेल. आणि जेव्हा एक्सची किंमत 1 व्हॅन x = 1 तर टीची किंमत किती येते तर 1² म्हणजेच 1 असतो येईल. म्हणजे आपण काय केलं होतं 0 to 1 हा तुमचा e⁻x² × x² × x × dx असते एक्झाम्पल तुमचं हे. मग आता याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करा म्हणजेच काय येईल तुमचं इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 लिमिट त्याच राहिल्या. नंतर e⁻x² आहे म्हणजे तो e⁻x²च्या जागी t आणि नंतर x² म्हणजे t आणि x × dx याची किंमत किती x × dx ची dt/2. 1/2 बाहेर हा 2 बाहेर घेतला आणि 0 to 1 t × e⁻t × dt एवढं ते आलं.
आता हे पुन्हा सॉल्व करायचं आपल्याला अजून. तर टी आणि ई रेस टू टी, आता आपण नेहमी काय करतो, एक्समध्ये आपल्याला ध्यान असतं, पण असं नाही की एक्समध्येच फंक्शन असेल, टीमध्ये पण राहील. आता हे टी आणि ई रेस टू टी मल्टिप्लायला आहे, दोघंही एकमेकाचे डेरिव्हेटिव्ह वगैरे काही येत नाही. मग हा टी कोणता अल्जेब्रिक फंक्शन आहे, हा टी अल्जेब्रिक फंक्शन आहे आणि हा ई रेस टू टी एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. मग कोणतं फंक्शन पहिलं असेल या रूलनुसार, तर अल्जेब्रिक फंक्शन पहिलं येईल. म्हणजे हे झालं फर्स्ट फंक्शन आणि हे झालं सेकंड फंक्शन. मग अप्लाय करा बाय पार्ट्सचा फॉर्म्युला, म्हणजेच 1/2 सगळ्यांचा कॉमन बाहेर आहे, त्याला आपण 1/2 असं लिहू, 1/2. ई टी इंटू ई रेस टू टी, तर पहिला काय असतं, पहिलं फंक्शन कोणतं अल्जेब्रिक आहे, म्हणजे टी कॉन्स्टंट इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू टी इंटू डी टी आणि फ्रॉम 0 to 1 मायनस इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1. तर पहिला जो फंक्शन आहे त्याचा काय, जो डेरिव्हेटिव्ह होतो dy/dt ऑफ टी. बरेच जण इथं dy/dx लिहितात, ठीक आहे, असं नाही की फॉर्म्युला जो आहे तोच राहील, व्हेरिएबल पण डिपेंड आहे. इथं आता व्हेरिएबल आपला टी आहे आणि इंटिग्रेशन फ्रॉम ई रेस टू टी इंटू डी टी आणि याचं पुन्हा इंटिग्रेशन डी टी. एवढं आपल्याला सॉल्व करायचं, 1/2. आता हे सॉल्व करा, तर टी ई रेस टू टीचं इंटिग्रेशन ई रेस टू टीच येईल, कारण तिथं कोएफिशियंट 1 आहे, म्हणजे 0 to 1. जर ई रेस टू 2t असतं तर ई रेस टू 2t/2 आलं असतं. नंतर मायनस याचं इंटिग्रेशन सॉल्व करा, म्हणजे 0 to 1 dy/dt ऑफ टी आला 1 आणि ई रेस टू टीचं इंटिग्रेशन ई रेस टू टी आणि हा डी टी 1/2. याला अप्लाय करा लिमिट, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. तर अगोदर अप्पर लिमिट म्हणजेच 1 इंटू ई रेस टू 1 मायनस 0 इंटू ई रेस टू 0, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. नंतर मायनस याला सॉल्व करा, इंटिग्रेशन फ्रॉम ई रेस टू टी डी टी फ्रॉम 0 to 1 असतील. आता 1/2 नंतर हा तुमचा काय येईल, 1 इंटू ई रेस टू 1 ई आला, म्हणजे हा झाला ई. नंतर मायनस हा 0 होऊन जाईल, नंतर हा मायनस ई रेस टू टी इंटू डी टीचं इंटिग्रेशन, तर ई रेस टू टीचं असेल आणि याच्या लिमिट फ्रॉम 0 to 1. आता याला पुन्हा लिमिट अप्लाय करा, 1/2 हा ई मायनस अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, म्हणजे ई रेस टू 1 मायनस ई रेस टू 0. आता मी डायरेक्ट करतो आहे, हा मायनस साईन दोघांचा आहे, म्हणजे हा मायनस अप्पर लिमिटला आणि दोघांना, तर तो मायनस तो म्हणून हा प्लस होऊन जातो असतील. हे ध्यान ठेवतं तेवढं, नाही तर तुम्ही अगोदर ब्रॅकेटमध्ये घेऊन नंतर सॉल्व करू शकतात. आणि हा ई रेस टू 1 म्हणजे ईच असणार, म्हणजे हा कॅन्सल झाला. इथं ई रेस टू 0ची किंमत किती, 1 आहे, म्हणजेच 1/2 इंटू 1, तर तुमचा ॲन्सर यायला पाहिजे 1/2. ठीक आहे, फायनल आन्सर तुमचं येईल 1/2. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 टॅन इनवर्स ऑफ 2x/1 मायनस x² इंटू dx. बघा आता हे जे एक्झाम्पल आहे, टॅन इनवर्स ऑफ 2x/1 मायनस x² इंटू dx, एवढं. हेच फंक्शन तुम्हाला डिफरन्शिएट करायला सुद्धा येऊ शकतं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, टॅन इनवर्स ऑफ 2x/1 मायनस x². जर टॅन इनवर्स आहे तर कॉट इनवर्स सुद्धा तेच राहील, कॉट इनवर्स ऑफ 2x/1 मायनस x². ठीक आहे, जे टॅन इनवर्समध्ये तेच कॉट इनवर्समध्ये पण राहू शकतं, किंवा कॉट इनवर्स 1/1 मध्ये ते करते तुम्हाला उलट. आता हेच तुम्हाला इनडिफिनिटमध्ये पण आलेलं असेल. आता मी काय म्हटलो, हे कोणतं फंक्शन आहे, तर हे फंक्शन आहे कंपोजिट. ठीक आहे, जर तुम्ही म्हणणार की इनवर्स आहे नंतर ते अल्जेब्रिक रॅशनल फंक्शन, असं काही नाही. तर अगोदर टॅन इनवर्स आलेला आहे. इनवर्स फंक्शन कोणतं, फक्त टॅन इनवर्स ऑफ x असं समजा. ह्या एक्सच्या जागी 2x/1 मायनस x² आलेला आहे, म्हणजे एक्सच्या जागी तो दुसरा फंक्शन शिफ्ट झालेला आहे, त्याच्यामुळे आपण याला कंपोजिट फंक्शन म्हणणार आहे. मग मी काय म्हटलं, कंपोजिट फंक्शन म्हटलं म्हणजे काय येईल, तर इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन येणारच.
दुसरी गोष्ट, बाहेर हा जो टॅन इनवर्स आहे, बाहेर हा टॅन इनवर्स आहे म्हणजे मध्ये टॅन यायलाच पाहिजे. ठीक आहे, तर 2x/1 - x². तर जर म्हटलं मी तर एक्सला आणि 1 - x² असा कोणता फॉर्म्युला आहे टॅन ज्या तो टॅनमध्ये येतो, तर tan 2θ काय असतो, 2tan θ अपॉन 1 - tan² असतो. ठीक आहे, जर आपल्याला tan θची माहिती किंमत, तर आपण त्याच्यावरनं तिघंही काढू शकतो, sin 2θ, cos 2θ आणि tan 2θ काढतो. तर आपण काल 2 फॉर्म्युले घेतले ते sin 2θ आणि cos 2θ इन टर्म्स ऑफ tan. हा तिसरा आहे tan 2θ, 2tan θ अपॉन 1 - tan²θ. म्हणजे tan θ म्हणजे काय, तर हा x आहे इथं दिलेला आणि हा x² म्हणजे tan²θ. म्हणजे आपण काय करणार, पुट x = tan θ. मग dx काय येईल, sec² θ dθ. ठीक आहे, मग आता ह्या किमती याच्यात टाकून द्या. दुसरी गोष्ट अजून, इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन आहे म्हणजे लिमिट्सही चेंज झाल्या पाहिजे. म्हणजेच when x = 0, तर 0 = tan θ. ठीक आहे, बऱ्याच जणी तर थिटाच्या जागी टाकणार ती किंमत. ध्यान ठेवा, एक्सची किंमत 0 म्हणजे 0 = tan θ. तर tan θ हा 0 कधी असतो, थिटा काय असेल मग, तर थिटा काय असेल, 0 असेल. आणि व्हेन x = 1 म्हणजेच 1 = tan θ. मग tan θ 1 कधी असतो, तर π/4 ला 1 असतो. म्हणजे tan π/4 ची किंमत 1 असते, म्हणून θ = π/4. लिमिट झाली 0 to π/4, 0 to π/4 tan इनवर्स ऑफ, नंतर 2x म्हणजेच 2tan θ अपॉन 1 - tan² इंटू dx म्हणजे किती आहे, sec² इंटू dθ. आता याला पुन्हा लिहा, 0 to π/4 tan इनवर्स ऑफ 2tan θ अपॉन 1 - tan² म्हणजेच tan 2θ आणि हा sec² इंटू dθ. ट्रिग्नॉमेट्रीमध्ये टॅन इनवर्स ऑफ टॅन, साइन इनवर्स ऑफ साइन, कॉस इनवर्स ऑफ कॉस, तर काय होतो तो अँगलच असणार आहे. म्हणजे हा फक्त 2θ येईल याची किंमत. म्हणजे 0 to π/4 2θ इंटू sec² इंटू dθ असतो आला. आता आपल्याला हे पुढचं सॉल्व करायचं आहे. हा 2 बाहेर येऊन जाईल म्हणजेच 2. आता मी डायरेक्ट ॲप्लाय करतो आहे. हा आहे θ इंटू sec² इंटू dθ आहे. तर θ कोणतं फंक्शन आणि sec² कोणतं फंक्शन आहे. ठीक आहे, तर θ कोणतं आहे, अल्जेब्रिक फंक्शन आहे. म्हणजे ध्यान ठेवा, आता एक्समध्ये नाही, आपण θमध्ये x इंटू sec² x इंटू dx जर असतं तर काय केलं असतं आपण, एक्स कोणतं अल्जेब्रिक फंक्शन म्हणजे θ अल्जेब्रिक फंक्शन झालं आणि sec² कोणतं ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन झालं. मग पहिलं फंक्शन कोणतं येतं, तर अल्जेब्रिक फंक्शन येतं. म्हणजेच हा θ कॉन्स्टंट येईल, टू इंटू θ इंटिग्रेशन ऑफ sec² इंटू dθ फ्रॉम 0 to π/4 मायनस इंटिग्रेशन फ्रॉम 0 to π/4. पुन्हा तेच फर्स्ट आणि सेकंड फंक्शन. तर पहिल्या फंक्शनचा आपण डेरिव्हेटिव्ह घेत असतो d/dx ऑफ θ. सॉरी, आता इथं हा तुमचा θ येईल, θ इंटू इंटिग्रेशन ऑफ sec² इंटू dθ इंटू हा dθ. ठीक आहे, ध्यान ठेवत चला. एक्स लिहितात बरेच जण, किंवा आपल्याकडून ते लिहिताना चुकून जाते एक्स लिहिण्याची. ठीक आहे, आता पुन्हा सॉल्व करा. θ sec² चं इंटिग्रेशन, sec² इंटिग्रेशन θ इंटू tan θ फ्रॉम 0 to π/4
मायनस 0 टू π/4 d/d थिटा म्हणजेच काय थिटाचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 1 येईल आणि सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन तर ते टॅन थिटा येईल. आता थिटा इंटू टॅन थिटाला लिमिट्स अप्लाय करा. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट म्हणजे अप्पर लिमिट π/4 आहे π/4 इंटू टॅन π/4 आणि मायनस 0 इंटू टॅन 0 ही लोअर लिमिट मायनस 1 इंटू टॅन थिटाचं इंटिग्रेशन घ्या. टॅनचं इंटिग्रेशन लॉगमध्ये येतं लॉग ऑफ सेक थिटा आणि फ्रॉम 0 टू π/4 2 इंटू π/4 इंटू टॅन π/4 टॅन π/4ची किंमत किती 1 आहे म्हणजे फक्त राहणार आहे हा π/4 नंतर मायनस 0 इंटू टॅन 0 0च होऊन जाईल मायनस मध्ये लॉग ऑफ सेक थिटा म्हणजे लॉग ऑफ सेक π/4 आणि मायनस लॉग ऑफ सेक 0 असतील. आता एवढं सॉल्व करायचं आहे. सेक π/4ची किंमत काढायची आहे. सेक म्हणजे 1/cos मग 1/cos π/4ची किंमत मग cos π/4ची किंमत किती cos 40 म्हणजे 1/√2 त्याच्या उलट करून टाका म्हणजे किंमत काय आली √2 आली आणि 2 इंटू π/4 मायनस हा मायनस साईनमध्ये घेऊ आपण आता लॉग ऑफ √2 हा मायनस आणि हा मायनस प्लस लॉग ऑफ सेक 0 म्हणजे 1/cos 0 1/cos 0 cos 0ची किंमत 1/1 1च असेल म्हणजेच लॉग ऑफ 1. आता एवढं सॉल्व करायचं आहे. काय येईल त्याची किंमत 2 π/4 मायनस लॉग ऑफ √2 आणि लॉग ऑफ 1ची किंमत 0 असते म्हणजे एवढं आलं. आता 2ने मल्टिप्लाय करा 2 इंटू π/4 म्हणजे हा की झाला π/2 झाला नंतर मायनस 2 इंटू लॉग √2 आता लॉग √2 2 इंटू लॉग √2 तर आपण काढू शकतो हा 2 म्हणजे इकडे जाईल तर स्क्वेअर होऊन जाईल म्हणजे π/2 मायनस लॉग ऑफ √2 स्क्वेअर आणि √2चा स्क्वेअर म्हणजे 2च असणार आहे म्हणजे उत्तर तुमचं फायनल काय येईल π/2 मायनस लॉग ऑफ 2. ठीक आहे फायनल आन्सर तुमचं π/2 मायनस लॉग 2 यायला पाहिजे. ठीक आहे π/2 मायनस लॉग 2. टॅन इनवर्स दिलेलं होतं याच्याऐवजी कॉट इनवर्स सुद्धा येऊ शकतो. ठीक आहे असेच बरेचसे एक्झाम्पल साईन इनवर्समध्ये पण देतील. साईन इनवर्स जर बाहेर दिला आहे त्यांनी तर मध्ये हा येईल तुमचा हा जर साईन इनवर्स म्हटला तर हा 1 + x² येईल जर साईन इनवर्स म्हटला तर. जिथे साईन इनवर्स आहे तिथं कॉस इनवर्ससुद्धा देऊ शकतात. कॉस इनवर्स जर दिला आहे तर सेक इनवर्स पण येईल. बरेचसे तुमचे एक्झाम्पल असेल पण ध्यान ठेवा जेव्हा हे टॅन इनवर्समध्ये तुमचं कंपोजिट असेल फंक्शन तेव्हा अगोदर इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन नंतर बाय पार्ट्स वापरायचं आहे. ठीक आहे एक लास्ट एक्झाम्पल घेऊ आणि आपण थांबू. इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू π/2 e⁻x इंटू cos x इंटू dx. आता याच्यामध्ये म्हणावे तेवढे एक्झाम्पल तयार होतील. ठीक आहे इनडिफिनिट इंटिग्रेशनमध्ये एक्सरसाइज जेव्हा तुमचा बाय पार्ट सुरू होतो तेव्हा बघा 4 एक्झाम्पल आहेत. e⁻ax इंटू cos ऑफ ax प्लस b नंतर e⁻ax इंटू साइन ऑफ ax प्लस b नंतर सेक क्यूब x इंटू dx आणि कोसेक क्यूब x इंटू dx. यातले 2 एक्झाम्पल त्यांनी आपल्याला सॉल्व करून दिलेले आहेत आणि 2 त्यांनी आपल्याला एक्सरसाइजमध्ये दिलेले आहेत. तर हे त्यातलंच एक्झाम्पल आहे. ठीक आहे हे जनरल एक्झाम्पल आहे हे त्यातलं स्पेसिफिक एक्झाम्पल आहे जिथं एची आणि बीची किंमत काय दिली त्यांनी ए आणि बीची किंमत तर ती 0 आलेली आहे. हा तुमचा bx + c असेल bx + c. ठीक आहे 3 व्हॅरिएबल 3 कॉन्स्टंट तुमचे
तर अशा प्रकारे आता हे जे एक्झाम्पल त्या एक्झाम्पलमध्ये आपण काय केलं, रिपीट होत असतं ते इंटिग्रेशन पुन्हा पुन्हा बाय पार्ट्समध्ये, कारण की दोघं फंक्शन एक्सपोनेन्शियल आणि ट्रिग्नॉमेट्रिक आहेत. एक्सपोनेन्शियल आणि ट्रिग्नॉमेट्रिक लियाट रूलनुसार दोन्ही शेवटी जाते, चौथा आणि पाचवा. तर मग आता याला सॉल्व करायचं म्हटलं म्हणजे फर्स्ट फंक्शन e⁻x ला घ्या आणि सॉल्व करा. पण त्याच्यापूर्वी याला काहीतरी कन्सिडर करा. याला आपण आय मानणार. आय इक्वल्स टू 0 to π/2 e⁻x इंटू cos x इंटू dx. आता याचं इंटिग्रेशन बाय पार्ट्स घ्या. इथं e⁻x ला फर्स्ट फंक्शन माना आणि sin ऑफ x ला सेकंड फंक्शन. काय येईल, e⁻x फर्स्ट फंक्शन आहे म्हणजेच e⁻x इंटू इंटिग्रेशन ऑफ cos x इंटू dx आणि फ्रॉम 0 to π/2 मायनस 0 to π/2 फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह d/dx ऑफ e⁻x आणि इंटिग्रेशन ऑफ cos x इंटू dx आणि पुन्हा त्याचं इंटिग्रेशन dx. आता सॉल्व करा. cos xचं इंटिग्रेशन तर ते तर sin x येतं म्हणजे e⁻x इंटू sin ऑफ x फ्रॉम 0 to π/2 मायनस 0 to π/2 d/dx ऑफ e⁻x तोच राहील, एक्सपोनेन्शियलचा डेरिव्हेटिव्ह एक्सपोनेन्शियलच, आणि cos ऑफ xचं इंटिग्रेशन sin ऑफ x इंटू dx. याला सॉल्व करा. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट म्हणजेच e⁻π/2 इंटू sin π/2 मायनस e⁻0 इंटू sin 0 मायनस. आता हे पुन्हा आलं बघा, e⁻x इंटू sin x. आता हे सॉल्व करायचं म्हटलं म्हणजे पुन्हा बाय पार्ट्स अप्लाय करायचं आहे. ठीक आहे, पुन्हा बाय पार्ट्स अप्लाय करावं लागेल म्हणजेच 0 to π/2. तर हे तुमचं फर्स्ट फंक्शन, हे सेकंड फंक्शन जसं आपण याच्यात घेतलं ते. मग आता तेच येईल पुन्हा e⁻x इंटू इंटिग्रेशन ऑफ sin x इंटू dx फ्रॉम 0 to π/2 आणि मायनस इंटिग्रेशन फ्रॉम 0 to π/2 d/dx ऑफ e⁻x इंटू इंटिग्रेशन ऑफ sin x इंटू dx आणि पुन्हा त्याचं इंटिग्रेशन dx. sin π/2 ची किंमत किती, 1 आहे. sin 0 ची किंमत 0 आहे म्हणजे हे तर 0च होऊन जाईल आणि हा e⁻π/2 फक्त एवढा राहील, e⁻π/2 मायनस साईन मायनस. आता याला सॉल्व करा. e⁻x इंटिग्रेशन ऑफ sin x तर ते मायनस cos x येतं, मायनस cos x आणि फ्रॉम 0 to π/2 मायनस d/dx ऑफ e⁻x असेल आणि sin xचं इंटिग्रेशन मायनस cos x इंटू dx एवढं येईल. याला लिमिट अप्लाय करा. लिमिट अप्लाय करताना हा मायनस साईन बाहेर घेऊन टाका म्हणजे मायनस अंडर ब्रॅकेटमध्ये e⁻π/2 इंटू cos π/2 आणि मायनस e⁻0 इंटू cos 0 असतील. नंतर हा मायनस साईन मायनस याचं इंटिग्रेशन आणि हा मायनस साईन म्हणजे हा प्लस झाला. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to π/2 e⁻x इंटू cos x इंटू dx. आता एवढं सॉल्व करा. e⁻π/2 मायनस याची किंमत किती येईल, cos π/2 ची किंमत 0 आहे म्हणजे हा 0 झाली ही टर्म पूर्ण. e⁻0 cos 0 ची किंमत 1 आहे आणि e⁻0 म्हणजेच ईच त्याची किंमत येईल. e⁻0 किती तर 1 येईल म्हणजे तो मायनस साईन आणि हा मायनस साईन म्हणजे तो प्लस झाला. हा -1
याची किंमत -1 येईल. हा मायनस आणि हा मायनस म्हणजे मायनसच राहील, -1. नंतर याचं इंटिग्रेशन म्हटलं म्हणजे काय येईल, हा मायनस साईन आणि हा प्लस म्हणजे मायनस झाला. आणि हे जे e⁻x × cos x × dx आपल्याला दिलेलं एक्झाम्पल जे रिपीट होतं आहे, म्हणजेच याला इक्वल्स टू आपण आय लिहिणार. आय इक्वल्स टू e⁻π/2 - 1. हा मायनस आय इकडे येऊन जाईल म्हणजे ट्वाईस ऑफ आय इक्वल्स टू e⁻π/2 - 1 आणि आय इक्वल्स टू e⁻π/2 - 1/2. एवढं तुमचं ॲन्सर असणार आहे. लास्ट ॲन्सर तुमचं आय इक्वल्स टू e⁻π/2 - 1. ठीक आहे. हे एक्झाम्पल समजण्यासाठी पुन्हा इनडेफिनेट इंटिग्रेशनमध्ये जी एक्सरसाइज आहे बाय पार्ट्सची, त्याच्यामध्ये ते 4 एक्झाम्पल पुन्हा बघायचे. ठीक आहे. तरी 2 एक्झाम्पल सॉल्व केलेले आहेत, त्याच्यामध्ये सॉल्व एक्झाम्पल पण दिलेले आहेत आणि 2 एक्झाम्पल अनसॉल्व दिले आहेत. ठीक आहे. आजच्या एक्सरसाइजमध्ये आपण इंटिग्रेशन बाय पार्ट्स कंप्लीट केलं. आता इंटिग्रेशन बाय पार्ट्समध्ये जे एक्झाम्पल बाकीचे आहेत एक्सरसाइजमध्ये 4.4मध्ये ते बघायचे आहेत. ठीक आहे. त्यात काही अडचण असली मला मॅसेज करा, मी सॉल्व करून देईल. ठीक आहे. थँक्यू.